स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट असा नाश्त्यासाठी वडा सांबर अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। सांबरची रेसिपी पाहणार आहोत, तर त्यासाठी इकडे गॅसवरती मी कुकरमध्ये बटाटे आणि डाळ दोन्ही शिजायला लावलेली आहे। कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात। तोपर्यंत आपण इथे आलं, लसूण आणि इथे मी कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत, त्याचं छान असं वाटण बनवून घेऊयात। आपण कांदे बारीक असे उभे कट करून घेऊयात आणि टोमॅटो देखील कट करून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपला कुकर होतच आहे। हे आपला कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे सांबरची तयारी करूयात। इकडे मी कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक कट करून घेतलेले, कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे। हे मसाल्याचा डब्बा आहे आणि आपल्या इथं या छोट्या खलबत्त्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीर थोडंसं अगदी यामध्ये चिमूटभरच मीठ घालूयात आपण आणि हे वाटण करून घेऊयात। इकडे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घ्या। हिंग घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता देखील तुम्ही नक्की घालून घ्या। इथे आपण कांदा घातलेला आहे। कांदा छान असा आपण तेलावरती 1 मिनिटभर असा भाजून घेऊया सुरुवातीला आपले। तोपर्यंत आपण इकडे आलं, लसूण आणि थोडेसे कोथिंबीरचे देठ घेतलेले होते, त्याचं आपण ताजं फ्रेश असं वाटण बनवून घेऊया। इथे आपलं वाटण बनवून मी तयार केलेलं आहे। इकडे कांदा देखील हलकासा परतलेला आहे। आता आपण हे वाटण त्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि ते देखील आपण थोडा वेळ असं परतून घ्यायचं आहे। आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे देखील 1 मिनिटभर असं परतून घेऊयात। इकडे हे मी परतून घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे, ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता इथे आपल्याला टोमॅटो परतत असताना मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मीठ घातलेलं आहे। वाटण बनवताना अगदी चिमूटभर मी मीठ घातलेलं होतं, व्यवस्थित वाटल्या जावं यासाठी। आता मी 1 चमचा भरून मीठ घातलेलं आहे। आता बारीक गॅसवरती आपल्याला हे मसाला छान असा 2 ते 3 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे। हे आपला कुकर देखील थंड झालेला आहे। आपण डाळ काढून घेऊयात आणि हे बटाटे देखील सोलून घेऊयात। आपण ही डाळ व्यवस्थित अशी रवीच्या साह्याने घोटून घेऊयात। तोपर्यंत इकडे आपला मसाला देखील छान असा परतून झालेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण त्यामध्ये पुढचे मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, लाल तिखट 2 चमचे भरून घालणार आहे। हळद पावडर घालूयात, अर्धा छोटा चमचा आहे ती घातलेली आहे। धने पावडर घालून घ्यायची आहे। धने पावडर 2 ते 2.5 चमचाने घेतलेली आहे, ती घालून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करूयात आणि हे मसाले देखील छान असे भाजून घेऊयात। त्यासाठी इथे आपण थोडंसं अगदी या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात। खूप जास्त पाणी घालायचं नाही। आता इथे गॅस जरा मोठा करायचा आहे आणि हे छान असं आपण मसाले आपले छान असे परतून घेऊयात। सोबतच घेतलेला आहे, सुरुवातीला मी अगोदर ह्या फोडणीमध्ये मी थोडासाच घालणार आहे आणि नंतर आपण वरून थोडासा हा सांबर मसाला घालणार आहोत, म्हणजे चव खूपच छान लागते। आता इथे आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, ती देखील आपण यामध्ये परतून घेऊयात व्यवस्थित अशी। आता आपण फाटलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे। मसाला आपला छान परतलेला आहे, तेल छान असं सुटलेलं आहे। आता यामध्ये ही घोटलेली डाळ आहे ती घालून घेऊयात आपण। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे गॅस मी मोठा केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। आता वडा सांबरसाठी बनवतोय सांबर, तर खूप जास्त पण पातळ करायचं नाही। इथे मी अजून पाणी घालणार आहे। छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर पुन्हा थोडासा मी सांबर मसाला घालणार आहे। तोपर्यंत आपण इकडे बटाटे देखील सोलून घेऊयात। इथे सांबर आपलं खूप छान असं उकळलेलं आहे। अजून मी वरतून थोडासा अर्धा चमचा सांबर मसाला घेतलेला आहे, तो घालणार आहे। मगाशी मी थोडासा घातलेला होता। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं वरून थोडासा मसाला घातला ना की टेस्ट खूप छान लागते सांबरची। हे या पद्धतीचे आपल्याला घट्टसर थोडंसं सांबर असं बनवून घ्यायचं आहे। आता हे छान असं उकळलं की आपण गॅस बंद करूयात। तोपर्यंत इकडे आपण बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लसूण, हिरवी मिरची आणि आलं याचा एक ठेचा बनवून घेऊयात। इकडे बटाटे देखील मी सोलून थंड करायला ठेवलेले आहेत। ठेचा आपला बनवून झालेला आहे। इकडे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरे थोडेसे घालून घ्यायचे आहेत।
हिंग थोडासा घालून घ्यायचा आहे. सोबतच इथे वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे. तुम्हाला तिखट कितपत हवा आहे त्यानुसार घालून घ्या. हे व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये आता आपल्याला हळद पावडर घालायची आहे. एक छोटा चमचा घेतलेली आहे ती घालून घेऊयात. ती देखील व्यवस्थित अशी मिक्स करूयात. गॅस आपल्याला इथे बारीकच करायचा आहे. परतत आलेला आहे. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे. भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार मीठ घालून द्या. हे व्यवस्थित मिक्स करूया. हे आता यामध्ये आपण उकडलेले बटाटे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. इथे गॅस मी बारीक केलेला आहे. तर आपण बटाटे यामध्ये घालून घेऊयात. व्यवस्थित आपण बटाटे आपले छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. पाहू शकता इथे मी कोथिंबीर देखील वरून घातलेली आहे. आता आपण हे थंड करून घेऊयात. बटाट्याची भाजी थंड होते तोपर्यंत इथे मी बटाट्याचे वडे करण्यासाठी आपण बॅटर बनवून घ्यायचा आहे. इथे बेसन पीठ घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, अगदी थोडासा पाव चमचा ओवा घेतलेला आहे तो घालून घेऊयात. थोडेसे अगदी जिरे देखील आपण अशा हातावरती व्यवस्थित असे चोळून घालायचे आहे. खूप थोडेसे घेतलेले आहेत. हळद मी पाव चमचा हळद घेतलेली आहे, छोटा चमचा ती घालून घेऊयात. धनेपूड घेतलेली आहे. आपले वडे छान चवदार बनावे त्यासाठी इथे धनेपूड घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. हे व्यवस्थित सुरुवातीला अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालूयात आणि खूप पातळ पण करायचं नाही. हे पीठ थोडंसं हलकंसं घट्टसर ठेवायचं आहे. थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ आपण छान असं भिजवून घेऊया. इकडे आपले वडे देखील बनवून घेतलेले आहेत व पीठ देखील मी भिजवून घेतलेलं आहे. सोबतच इकडे आपण तेल देखील गरम करायला ठेवलेलं होतं. आता आपण पटकन हे वडे बनवून घेऊयात. खूप जास्त बॅटर पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे. या पद्धतीने आपण एक एक वडे यामध्ये घालून घेऊयात. आणि खूप जास्त वडे घालायचे नाही आहेत. जेवढे बसतील म्हणजे आपल्याला हलवता देखील आलं पाहिजे त्या पद्धतीने आपण इथे घालून घेऊयात. एका साईडनं झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडला देखील व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. ते या पद्धतीने एक एक करून आपण हळूच पलटी करून घेऊयात. हे या पद्धतीने हे पहा, हे व्यवस्थित आपले तळलेले आहेत. आता आपण एक एक करून ते काढून घेऊयात. हे पहा, इथे आपले मस्त असे खुसखुशीत वडे आणि सांबार देखील बनवून तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला ही नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.